Hi friends, today we are discuss about conducting tissue of the heart and cardiac cycle in the topic respiration and circulation. लास्ट व्हिडिओमध्ये आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट हे स्टडी केलेलं आहे. त्याचबरोबर सिस्टोल, डायस्टोल, हार्टबीट, हार्ट रेट, स्ट्रोक व्हॉल्यूम, कार्डिक आउटपुट अशा वेगवेगळ्या कन्सेप्टसुद्धा आपण स्टडी केलेल्या आहेत. आज आपल्याला कंडक्टिंग टिश्यू ऑफ द हार्ट हे स्टडी करायचे. त्याचबरोबर कार्डिक सायकलसुद्धा आपण समजून घेणार आहोत. मग human heart are also called as main pumping organ of the circulatory system. The human heart is also called as myogenic heart. Human heart ला myogenic heart असं म्हटलं जातं कारण it can generate its own rhythm or own impulses आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो human heart is called as myogenic heart. मग हे जे मसल्स असतात ते कसे असतात तर स्पेशलाइज कार्डिक मसल्स असतात. These are also called as nodal tissue. Nodal tissue म्हणजे काय तर these are the specialized cardiac muscle. It can generate the own impulses or rhythm that are called as nodal tissue. मग हे नोडल टिश्यू आपल्या हार्टमध्ये कोणकोणते आहेत these are distributed in the heart. मग पहिला जो आहे तो म्हणजे SA node. These are also called as sinoatrial node. Second is AV node or it is also called as atrioventricular node. Third is bundle of His and fourth is Purkinje fiber. अशा प्रकारचे नोडल टिश्यू हे आपल्या हार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. मग त्यांचं लोकेशन कुठे आहे ते आपण पाहूया. तर पहिला आहे तो म्हणजे सायनोॲट्रियल नोड. तर हा सायनोॲट्रियल नोड कुठे असतो प्रेझेंट तर दीज आर प्रेझेंट इन दी राईट ॲट्रियम. राईट ॲट्रियममध्ये आपल्याला राईट साईडला आपल्याला हा नोडल टिश्यू पाहायला मिळतो. मग त्याचबरोबर सेकंड जो आहे तो म्हणजे ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड किंवा त्याला आपण AV नोड असं म्हणतो. आता हा AV नोड कुठे आहे प्रेझेंट तर दीज आर ऑल्सो प्रेझेंट इन दी राईट ॲट्रियम. कुठे आहे तो राईट ॲट्रियममध्येच प्रेझेंट आहे आणि दीज आर प्रेझेंट नियर बिटवीन द इंटरॲट्रियल सेप्टम. इंटरॲट्रियल सेप्टमच्या बरोबर बाजूला जवळ असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याला आपण काय म्हणतोय AV नोड किंवा ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड असं म्हणतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट इज बंडल ऑफ हिस. आता हा बंडल ऑफ हिसचा पार्ट जो आहे तो नोडल टिश्यू AV नोडपासून स्टार्ट झालेला आहे. त्याचबरोबर दीज आर बायफर्गेटेड इन टू ब्रांचेस. दॅट ब्रांचेस आर कॉल्ड ॲज पर्किंजे फायबर्स. त्यांना आपण पर्किंजे फायबर्स असं म्हणतोय. मग हे पर्किंजे फायबर्स आहेत दीज आर डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर दी वेंट्रिकल. संपूर्ण वेंट्रिकलमध्ये ते डिस्ट्रीब्यूट झालेले दिसतात आणि त्यांच्यामुळं वेंट्रिक्युलर सिस्टॉल व्हायला काय होत असते मदत होत असते. अशा प्रकारचे हे कंडक्टिंग टिश्यूज प्रेझेंट आहेत हार्टमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे कार्डिक सायकल. आता हे कार्डिक सायकलचं वर्किंग मेकॅनिझम आपण इथे स्टडी करणार आहोत. तर ह्युमन हार्ट इज अल्टरनेटली कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. ह्युमन हार्ट जे आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनची जी प्रोसेस आहे ती अल्टरनेटली होत असते आणि त्यालाच आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ॲज सिस्टोल अँड डायस्टोल. मग कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय तर सिस्टोल आणि डायस्टोल म्हणजे काय तर रिलॅक्सेशन. मग ह्याच्यामध्ये ॲट्रिया असेल किंवा वेंट्रिकल असेल दोन्हीपैकी कोणी जरी कॉन्ट्रॅक्ट केलं तरी त्याला आपण सिस्टोल म्हणणार आहे आणि दोन्हीपैकी कोणी जरी रिलॅक्स पोझिशनमध्ये असेल तर त्याला आपण डायस्टोल असं म्हणणार आहे. त्यानंतर ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट अल्टरनेटली. ॲट्रिया आणि वेंट्रिकल यांच्यामध्ये अल्टरनेटली आपल्याला कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनची प्रोसेस पाहायला मिळते. त्याचबरोबर सिस्टॉल अँड डायस्टॉल कॉन्स्टिट्यूट अ सिंगल हार्टबीट ऑर कार्डिक सायकल. मग ह्यांची जी सायकल असते सिस्टॉल झाली की डायस्टॉल, डायस्टॉल झाले की सिस्टॉल, त्याच्यामुळे एक हार्टबीट तयार होते किंवा त्यालाच आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ॲज कार्डिक सायकल. इट इज कम्प्लिटेड इन 0.8 सेकंद. ही कार्डिक सायकल एक व्हायला किती वेळ लागतो तर 0.8 सेकंद एवढा वेळ लागतो. ऑन ॲन ॲव्हरेज 72 हार्टबीट आर कम्प्लिटेड इन 1 मिनिट. एका मिनटामध्ये किती हार्टबीट होत असतात तर 72 एवढ्या हार्टबीट होत असतात ॲट दी रेस्ट पोझिशन. नेक्स्ट इज ॲट्रियल सिस्टॉल. राईट ॲट्रियम रिसीव डीऑक्सिजनेटेड ब्लड अँड लेफ्ट ॲट्रियम रिसीव ऑक्सिजनेटेड ब्लड. आपल्याला माहिती आहे ही जी साईड आहे त्याला आपण लेफ्ट ॲट्रिया असं म्हणतो आहे आणि ही जी साईड आहे त्याला आपण काय म्हणतो राईट ॲट्रिया. मग ह्या दोन्हीमध्ये लेफ्ट ॲट्रियामध्ये जे ब्लड आहे ते ऑक्सिजनेटेड आहे आणि राईट ॲट्रियामध्ये जे ब्लड आहे ते डीऑक्सिजनेटेड अशा प्रकारचं ब्लड येतं आणि हे ब्लडने फिल्ड झाल्यानंतर ॲट्रियाचे जे वॉल आहेत त्याच्यावरती प्रेशर निर्माण व्हायला सुरुवात होते. दोन्हीवरती आपल्याला ॲट्रियावरती आतून प्रेशर आलेलं दिसतं आणि ह्या प्रेशरमुळं काय होतं तर SA नोड जो आहे तो एक्साईट होतो आणि इट कॅन जनरेट द इम्पल्सेस तो जनरेट करायला सुरुवात करतो आणि त्याच वेळेला मग काय होतं तर ॲट्रियल सिस्टॉल हे होतं. सिस्टोल म्हणजे काय तर कॉन्ट्रॅक्शन. हार्टचे ॲट्रिया जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट करतात आणि तो जो वेळ असतो ॲट्रियल सिस्टोलचा तो किती असतो तर 0.1 सेकंद एवढा असतो. आपल्याला माहिती आहे हार्ट कार्डिक सायकल जी आहे ती किती वेळ चालते तर 0.8 सेकंद एवढी चालते. मग ह्या 0.8 पैकी 0.1 सेकंद फक्त काय होतात ॲट्रिया सिस्टोल करतात आणि 0.7 सेकंद
त्या काय करतात तर डायस्टोल कंडिशनमध्ये असतात, म्हणजेच रिलॅक्स कंडिशनमध्ये आपल्याला ॲट्रिया प्रेझेंट असलेले दिसतात आणि यालाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज ॲट्रियल सिस्टॉल. मग प्रत्येक ॲट्रियल सिस्टॉलच्या वेळेला काय होणार आहे तर रिस्पेक्टिव्ह वेंट्रिकल्समध्ये ब्लड जे आहे ते पंप करणार आहे. म्हणजे ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्शन ऑफ द ॲट्रिया होतं त्यावेळेला रिस्पेक्टिव्ह म्हणजे लेफ्ट साईडच्या ॲट्रियामधून लेफ्ट साईडच्या व्हेंट्रिकलमध्ये ब्लड येणार आहे आणि राईट साईडच्या ॲट्रियामधून राईट साईडच्या व्हेंट्रिकलमध्ये ब्लड खाली पंप करणार आहे. मग हे ब्लड किती पंप केलं जातं ॲट्रियल सिस्टॉलच्या वेळेला तर 25 ml इतकं ब्लड खाली पंप केलं जातं. मग त्याच्या अगोदर ह्या हार्टच्या व्हेंट्रिकलमध्ये ब्लड असतं का तर असतं. किती असतं ते तर 105 ml एवढं ब्लड रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकल्समध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतं आणि त्याच्यामध्ये मग 25 ml ब्लड जे आहे ते वरून सिस्टॉलचं आल्यानंतर टोटल ब्लड व्हेंट्रिकलमध्ये किती होतं तर 130 ml एवढं ब्लड ॲट्रियल सिस्टॉल झाल्यानंतर व्हेंट्रिकलमध्ये आलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. द इम्पल्स स्टार्ट फ्रॉम SA node, now reaches to the AV node and get excited. AV node send impulses to the bundle of His and from bundle of His to the Purkinje fibers. म्हणजे जे हार्टमध्ये आपल्या नोडल टिश्यूज आहेत ते एक करून एक आपल्याला पुढे पुढे एक्सायटेड झालेले दिसतात आणि हे इम्पल्सेस जे आहेत ते व्हेंट्रिकलपर्यंत जाऊन पोचतात आणि पर्किंजे फायबर्समुळे काय होतं तर व्हेंट्रिकल आर कॉन्ट्रॅक्ट, म्हणजेच आपण व्हेंट्रिकलचं सिस्टोल झालं असं म्हणतो. मग हे सिस्टोल जे आहे त्यावेळेला काय होतं तर व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि मग ब्लड जे आहे राईट व्हेंट्रिकलमधून ब्लड कुठे जातं तर पल्मोनरी ट्रंकमध्ये जातं. पल्मोनरी ट्रंकमधून ब्लड जे आहे ते कुठे जाणार आहे तर लंग्सकडे जाणार आहे, आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर नेक्स्ट ही लेफ्ट व्हेंट्रिकलमधून ब्लड जे आहे ते कुठे पंप होणार आहे तर दिस आर पंप इन दी आरोटामध्ये ब्लड जाणार आहे, म्हणजे बॉडीच्या पार्टकडे ते जाणार आहे. आणि त्याच वेळेला काय होतं तर बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वॉल जे आहेत ते क्लोज होतात की जेणेकरून परत ॲट्रियामध्ये त्याचा ब्लड फ्लो परत ॲट्रियामध्ये जाऊ नये यासाठी बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वॉल जे आहेत ते काय होत असतात आपल्याला क्लोज झालेले दिसतात आणि त्यावेळेला हार्टमध्ये आपल्या पहिला साऊंड निर्माण होतो. दॅट साऊंड आर कॉल्ड ॲज लब. अशा प्रकारचा हार्ट साऊंड आपल्याला इथं हा आलेला दिसतो. म्हणजे एक्झाममध्ये क्वेश्चन आपल्याला विचारलं जाऊ शकतो की लब साऊंड हा कधी जनरेट होतो तर ज्यावेळेला व्हेंट्रिक्युलर सिस्टोल होतं त्यावेळेला बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वॉल जे आहेत ते क्लोज होतात आणि ते त्यांच्या क्लोजिंगमुळे जो आवाज हार्टमध्ये तयार होतो त्याला आपण लब साऊंड असं म्हणतो. इन नॉर्मल कंडिशन व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल इज लास्ट फॉर अबाउट 0.3 सेकंद. म्हणजे नॉर्मल कंडिशनमध्ये आपण व्हेंट्रिक्युलर सिस्टोल जर बघितलं तर ते किती वेळ होतं तर 0.3 सेकंद एवढ्या वेळाचं असतं. मग डायस्टोल किती असणार आहे व्हेंट्रिक्युलर तर 0.8मधून 0.3 जर वजा केलं तर किती राहतात 0.5 सेकंद जे असतात तेवढं काय होतं तर व्हेंट्रिक्युलर डायस्टोल म्हणजे काय व्हेंट्रिकल रिलॅक्स कंडिशनमध्ये राहतं. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर डायस्टोल सेमिल्युनर वॉल्स आर क्लोज. मग व्हेंट्रिक्युलर डायस्टोलच्या वेळेला काय होणार आहे तर म्हणजे ब्लड पुढे गेलेलं आहे आणि त्याच्या वेळेला मग हे सेमिल्युनर वॉल जर तसेच जर ओपन राहिले तर चालेल का ब्लड परत खाली येऊ शकतं. मग त्यावेळेला काय होतं तर व्हेंट्रिक्युलर डायस्टोलच्या वेळेला हे जे दोन वॉल आहेत ते काय होतात क्लोज आपल्याला झालेले दिसतात. इट प्रिव्हेंटिंग बॅक फ्लो ऑफ ब्लड फ्रॉम पल्मोनरी ट्रंक अँड सिस्टेमिक आरोटा. ह्या सिस्टेमिक आरोटा पल्मोनरी ट्रंक आणि सिस्टेमिक आरोटामधून ब्लड परत येऊ नये यासाठी ही जी सेमिल्युनर वॉल जे आहेत ते काय होतात क्लोज आपल्याला झालेली दिसतात ॲट द टाईम ऑफ व्हेंट्रिक्युलर डायस्टोल. लक्षात ठेवायचं व्हेंट्रिक्युलर डायस्टोलच्या वेळेला ही सेमिल्युनर वॉल आर क्लोज आणि त्यावेळेला जो आवाज निर्माण होतो दॅट साऊंड आर कॉल्ड ॲज डब साऊंड. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की लब साऊंड कधी येतो ज्यावेळेला बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वॉल व्हेंट्रिक्युलर सिस्टॉलच्या वेळेला बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वॉल जे आहेत ते क्लोज होतात त्यावेळेला लब हा साऊंड येतो आणि ज्या वेळेला व्हेंट्रिक्युलर डायस्टोलच्या वेळेला सेमिल्युनर वॉल जे आहेत ती क्लोज होतात. इट प्रिव्हेंट द बॅक फ्लो आणि त्यासाठी जो आवाज निर्माण होतो दॅट साऊंड आर कॉल्ड ॲज डब साऊंड. हे लक्षात ठेवायचे. फॉर अबाउट 0.4 सेकंद बोथ ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्स आर इन डायस्टोल. मग इथं किती 0.3 सेकंदसाठी आपल्याला इथं काय झालेलं आहे व्हेंट्रिक्युलर सिस्टोल झालेलं आहे आणि 0.5 सेकंद काय झालेलं आहे तर व्हेंट्रिक्युलर डायस्टोल झालेलं आहे. मग त्याच वेळेला ॲट्रियासुद्धा आपल्याला कशामध्ये दिसतं तर ॲट्रियासुद्धा आपल्याला कशामध्ये दिसते तर डायस्टोल कंडिशनमध्ये असलेली दिसते, म्हणजे रिलॅक्स कंडिशनमध्ये असलेली दिसते. म्हणजे ॲट्रिया आणि व्हेंट्रिकलचा आपल्याला सायमल्टेनियसली एकाच वेळी 0.4 सेकंद त्या दोन्हीसुद्धा काय असतात रिलॅक्स कंडिशनमध्ये असतात. 0.4 सेकंद
म्हणजेच अबाउट 0.4 सेकंद बोथ ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्स आर इन डायस्टोल, म्हणजे रिलॅक्स कंडिशनमध्ये असतात. वेन ऑल द चेंबर्स ऑफ द हार्ट इन डायस्टोल दिस कंडिशन आर कॉल्ड ॲज जॉईंट डायस्टोल. म्हणजे जॉईंट डायस्टोल म्हणजे काय, तर ज्या वेळेला ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल दोन्हीसुद्धा रिलॅक्स कंडिशनमध्ये असतात त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज जॉईंट डायस्टोल किंवा कंप्लीट डायस्टोल असं आपण त्याला म्हणतो. आणि हा जो वेळ असतो तो किती असतो, तर 0.4 सेकंद इतका असतो आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज जॉईंट डायस्टोल. दस ड्युरेशन ऑफ वन कार्डिक सायकल इज 0.8 सेकंद. आणि अशा प्रकारे 0.8 सेकंदची कार्डिक सायकल आपल्याला असलेली दिसून येते. इथे आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे, तर कार्डिक सायकलमध्ये पहिल्यांदा काय होणार आहे, ॲट्रियल सिस्टोल. ॲट्रियल सिस्टोल किती वेळाचं असतं, तर 0.1 सेकंदमध्ये ॲट्रियल सिस्टोल होतं. त्यानंतर 0.7 सेकंद ॲट्रियल डायस्टोल असतं. त्यानंतरची नेक्स्ट कंडिशन येते ती म्हणजे व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, ती जवळजवळ 0.3 सेकंदची असते. त्यानंतर व्हेंट्रिक्युलर डायस्टोल जे आहे ते 0.5 सेकंदची असते, त्याला पण व्हेंट्रिक्युलर डायस्टोल असं म्हणतो. आणि त्यानंतर आपल्याला ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल हे दोन्हीसुद्धा रिलॅक्स कंडिशनमध्ये किती वेळ असतात, तर 0.4 सेकंद रिलॅक्स कंडिशनमध्ये असतात दोन्हीसुद्धा एकाच वेळी, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज जॉईंट डायस्टोल. अशा प्रकारे ही कार्डिक सायकल आपल्याला हार्टमध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ब्लड वेसल्स ह्या स्टडी करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.